धरण पर्यटनास आला आणि जीवाला मुकला। पाण्याचा प्रवाह व खोलीचा अंदाज न आल्यानं उखळू पुलाखालील डोहात बुडून झाला मृत्यू। अभिषेक शमुवेल काळे वय वर्ष 25 राहणार कोडोली तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर हा त्याच्या इतर 7 मित्रांसमवेत चांदोली धरण परिसरात पर्यटनास आला असता मौजे उखळू तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या गावाच्या बाजूने त्यास पोहता येत नसताना उखळू पुलाखालील काळा निळा डोह या ठिकाणी पाण्यात उतरला व पाण्यात पुढे गेला असता पाण्याचा प्रवाह व खोलीचा अंदाज न आल्यानं उखळू पुलाखालील सदरील डोहात बुडाला होता। सदरची माहिती मिळताच नदीत चांदोली धरणातून जलविद्युत निर्मिती केंद्रातील पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला होता। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बुडालेल्या व्यक्तीचा शोधकामी कोकरूड पोलिसांनी सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाला पाचारण केले असता सदर पथकानं दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता ते सायंकाळी 6:30 पर्यंत कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल 9 डायव्हर्स व स्थानिक युवक यांच्या मदतीनं रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट, गळ व इतर साहित्यांच्या सहाय्यानं शोध घेतला असता तो मिळून न आल्यानं सदर ठिकाणी मगरीचे वास्तव्य असल्याचे स्थानिकांनी सांगितल्याने अंधार पडल्यानं शोधकार्य थांबवलं। आज रोजी पुन्हा सांगलीचे स्पेशल रेस्क्यू फोर्सनं पथकानं पहाटे 5 वाजल्यापासून शोधकार्य सुरू केलं असता सकाळी 7:30 वाजता अभिषेक काळे याचा मृतदेह हा सदर ठिकाणी मिळून आला। तो स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकानं बाहेर काढून पुढील कायदेशीर कारवाई कामी ग्रामीण रुग्णालय वल्कापूर इथं पाठवून सदरबाबत शाहूवाडी पोलीस ठाणे कोल्हापूर मयत प्रकरण दाखल करून पोस्टमॉर्टम करण्यात आलंय। सदर शोधकार्य हे सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, आसिफ मकानदार, सागर जाधव, चैतन माळी यांनी मेहनतीनं व अतिशय धोकादायक ठिकाणी धाडसानं राबवले। त्याबाबत सांगली व कोल्हापूर पोलिसांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आले। दिनांक 12 रोजी चांदोली धरणाच्या पायथ्याशी एक युवक बुडल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती मिळाली होती। घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स 13 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून ते आज दिनांक 14 तारखेपर्यंत शोध मोहीम घेताच आज सकाळी 7 वाजता मृतदेह युवकाचा मिळून आला आहे। तरी मृतदेह बाहेर काढून सांगली पोलीस व कोल्हापूर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे। पोलीस